रोटरी विजन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूर 26 ते 27 चा पदग्रहण समारंभ 5 जुलै रोजी संपन्न झाला। रोटरीने 120 वर्षे पूर्ण केली असून संपूर्ण जगामध्ये ही संस्था काम करीत आहे। रोटरी क्लब जुळे सोलापूरचे पदग्रहण समारंभ पार पडला। गणेश वंदना कथा आणि काव्य टोळ्यातून आणि पगघुंगरांच्या भाषेतून व्यक्त करणारी कला कथक आणि भरतनाट्यम नृत्य सादरीकरण रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या 3 अँड्स युक्ता ईश्वरी आणि शर्वाणी यांनी केले। यामध्ये वडाच्या झाडाला पाणी घालून पदग्रहण समारंभाचे उद्घाटन झाले। वडाचे झाड आणि रोटरीमध्ये खूप मोठे साम्य आहे। मुख्य वडाचे झाड म्हणजे रोटरी इंटरनॅशनल, त्याच्या फांद्या म्हणजे डिस्ट्रिक्ट, पारंब्या म्हणजे सर्व क्लब होय। हजारो वर्ष उत्तम ऑक्सिजन आणि सावली देणारे वडाचे झाड जसे असते तसेच समाजाप्रती उत्तम सेवा आणि आनंद दोन्ही रोटरी देत असते। म्हणून आम्ही वडाच्या झाडाचे प्रतीक हे रोटरीचे प्रतीक मानून अखंडपणे सेवा देण्याचे व्रत हाती घेतले आहे। युवकांपर्यंत रोटरी पोहोचवण्याचा तसेच त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करून आणि सामाजिक कार्याच्या प्रवाहात जोडून घेण्यासाठी मी वर्षभर प्रयत्न करेन, असे नूतन अध्यक्षा डॉक्टर नयना व्यवहारे यांनी सांगितले। कॅन्सरमुक्त समाज हा आमचा प्रमुख सेवा उपक्रम असेल। सर्व्हिस अबव्ह सेल्फ या रोटरीच्या तत्वाला अनुसरून कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर प्रभावी मात करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, लवकर निदान आणि वेळेवर उपचार या 4 स्तंभांवर आधारित व्यापक उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येतील। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश व्यवहारे यांनी केले। यावेळी विक्रम बंडेवार, प्रमोद देशपांडे, माऊली झांबरे, अश्विनी झांबरे, सचिन चौधरी, रोहिणी चौधरी, नितीश वेदपाठक, पल्लवी बंडेवार, ऋतुजा वेदपाठक, सुरेश हिप्परगी, सौरभ लाड, गायत्री देशमुख, हर्षल देशमुख, जया चलगिरी, डॉक्टर राजकुमार भैरप्पा, अंकुश कुंभार, माधुरी कुंभार, गायक दीपक कलढोणे, प्राध्यापक जी.के. देशमुखे, किशोर जाधव, गोविंद पाटील, प्राध्यापक धनाप्पा मैत्री, सावित्री महिला संघटनाचे संघटक शकुंतला सूर्यवंशी उपस्थित होते। रोहन तमशेट्टी यांनी आभार मानले। रोटरीच्या विविध न्यूजसाठी रोटरी विजन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। सेवा आणि मूल्य जपणाऱ्या या सेवाभावी संस्थेचा असाच विस्तार होत राहील असा विश्वास साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांनी व्यक्त केला। रोटरी क्लब जुळे सोलापूरचा पदग्रहण समारंभात ते बोलत होते। ते पुढे म्हणाले की रोटरी ही आरोग्य आणि शिक्षण या विभागांमध्ये उत्तम आणि छान काम करत आहे। समाजसेवेच्या रूपाने उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना जोडण्याचा दुवा म्हणून रोटरी काम करत आहे। यावेळी माजी प्रांतपाल डॉक्टर दीपक पोफळे यांनी रोटरीचा गाभा, रोटरीची सेवा तत्वे आणि रोटरीचे जगभरातले काम यांचा आपल्या भाषणातून आवर्जून उल्लेख केला। पोलिओ निर्मूलन लस जगभराला देऊन रोटरीने पोलिओ निर्मूलन केल्याची आठवण त्यांनी जागविली। रोटरी गरिबांसाठी व गरजूंसाठी काम करणारी आहे। आता शिक्षण विभागावरती आणि शेतकऱ्यांसाठी वंचितासाठीही काम करत आहे असेही ते म्हणाले। यावर्षी रोटरी अध्यक्ष पदावर डॉक्टर नयना व्यवहारे यांची निवड झाली आहे। यावर्षीचे असिस्टंट गव्हर्नर चारवाक बुरगुल आणि रोहन कमशेट्टी हे सेक्रेटरी आहेत।
त्यांचा जन्म 27 डिसेंबर 1979 रोजी झाला. डॉक्टर नैना यांना लहानपणापासूनच ज्ञानाची ओढ, सेवेची वृत्ती आणि समाजासाठी चांगले काम करण्याची जिद्द त्यांनी जपली. त्यांचे शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय पुणे येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. MD आयुर्वेद बेंगलोर विद्यापीठातून झाले आणि PhD पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय स्थान मिळवले. ज्ञान मिळवणे हे त्यांचे ध्येय होते, पण ज्ञान समाजासाठी वापरणे हे त्यांनी जीवन ध्येय बनवले. आयुर्वेद क्षेत्रातील अभ्यास, संशोधन, स्त्रीरोग, संधिवात, त्वचारोग तसेच मानसिक तणाव अशा विविध विषयांवर त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे. त्या आज शतायू आयुर्वेद आणि संशोधन केंद्राच्या संचालिका आहेत. संवेदन पॉझिटिव्ह केअरटेकर सांगली येथे डायरेक्टर आहेत. तसेच SPAH आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अकलूज येथे प्राध्यापक व विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशामागे त्यांचे संस्कारमय कुटुंब आहे. वडील श्री प्रभाकर पाटील हे भारतीय वायुदलातील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्या आई सौ कुंदा पाटील त्या उत्कृष्ट सेवाभावी आहेत, शिक्षिका आहेत. त्यांचे प्रेरणास्थान आणि आधारस्तंभ त्यांचे पती रोटेरियन डॉक्टर सुरेश व्यवहारे सर MD PhD आहेत. त्यांची कन्या कुमारी युक्ता व्यवहारे ज्युनियर मिस इंडिया 2025 मध्ये सेकंड रनरअप आहे. त्यांचे सासरे श्री अंकुश व्यवहारे हे करकम येथील प्रगतशील व यशस्वी शेतकरी आहेत. पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची साक्ष. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. मिसेस जॉर्जेस सोलापूर महिला सक्षमीकरण पुरस्कार, महाराष्ट्र आयकॉन सन्मान, मिसेस महाराष्ट्र 2021 स्पर्धेच्या परीक्षक, पुण्यातील डॉक्टरांसाठी आयोजित मेडिक्विन स्पर्धेच्या परीक्षक, वैद्यकीय क्षेत्रात युवा प्रेरणा पुरस्कार, आदर्श वैद्यकीय सेवा पुरस्कार, सोलापूर नवदुर्गा पुरस्कार. परंतु डॉक्टर नैना व्यवहारे यांच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे समाजाच्या चेहऱ्यावर उमटवलेले समाधानाचे हास्य. महाराष्ट्र शासनाच्या नमस्ते योजनेअंतर्गत हजारो महिलांची आरोग्य तपासणी, महिला सक्षमीकरण व आर्थिक स्वावलंबनासाठी विविध उपक्रम, वंचित विद्यार्थ्यांना वह्या दप्तर व शैक्षणिक साहित्यांचे वाटप, आयुर्वेदिक आहार व आरोग्यविषयक जनजागृती व्याख्याने, आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष 2023 निमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोषण आहार जनजागृती अभियान, पर्यावरण संवर्धन या प्रत्येक उपक्रमातून त्यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी सिद्ध केली. त्यांचे पती रोटेरियन सुरेश व्यवहारे हे 2009 पासूनच रोटरीमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे रोटरीमय घरातील वातावरणामुळे डॉक्टर नैना यांनी 2016 साली रोटरी जॉईन केली, पण त्यांच्यासोबतच विविध सामाजिक व उपक्रम कार्यक्रमामध्ये सक्रियरित्या सहभाग घेतला. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ जुळे सोलापूरच्या डिरेक्टर बॉडीमध्ये नेहमीच सेवाभावी नेतृत्व त्यांनी केले. हे ब्रीद आपल्या जीवनाचे रोटरी भाऊसाकी सेल हे ब्रीद आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले. आज त्या रोटरी क्लब जुळे सोलापूरच्या 2026-27 या वर्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारत आहे. अध्यक्ष होणे ही एक जबाबदारी असते, पण त्या जबाबदारीला समाजसेवेच्या पर्वात रूपांतरित करणे हे फक्त दूरदृष्टी नेतृत्व असलेल्याच शक्य असते. नेतृत्व म्हणजे फक्त पुढे चालणे नाही, तर अनेकांना सोबत घेऊन समाजासाठी नवा मार्ग निर्माण करणे होय. आणि हे नेतृत्व ज्या व्यक्तिमत्वात सामावले आहे त्या आपल्या प्रेरणास्थान संवेदनशील नूतन अध्यक्ष डॉक्टर रोटेरियन नैना सुरेश व्यवहारे. सेवेचा हा सुंदर वसा, ज्ञानाचा तेजदी डॉक्टर नैना व्यवहारे, प्रेरणेचा हादी, जनकल्याणाचा ध्यास, कर्तृत्वाचा प्रवाह, समाजसेवेच्या वाटेवर यशाचा सदा उत्साह, रोटरीच्या कार्यातून नेत्रदूत दीपक सुंदर धागा, सत्य प्रेम आपुलकीने ही जोडली म्हणे जागा, कीर्ती विखुरली सर्वत्र, कृतीने लाभला यशाचा सुवास, अध्यक्षपदाच्या वाटेवर उजळो प्रत्येक श्वास. आजच्या या सोहळ्या क्षणी करूया त्यांचे स्वागत. टाळ्यांच्या कडकडात व्यक्त करूया त्यांच्या प्रती आदर भाव. टाळ्यांच्या कडकडात व्यक्त करूया त्यांच्या प्रती आदर